एका बाजूला रखरखत ऊन, दुसऱ्या बाजूला आमरण उपोषण आणि आता राज्यातील प्रमुख महामार्गावरती आंदोलकांचा संताप. अखेर अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की आंदोलकांना सोलापूर धुळे महामार्ग अडवण्याची वेळ आली? जाणून घेऊयात पुढील 2 मिनिटांमध्ये. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या 8व्या आमरण उपोषणामुळे राज्यभरातील मराठा समाजामध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवरती काही आंदोलकांनी सोलापूर धुळे महामार्गावरती उतरून सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि काही काळ हा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकाचे म्हणणे स्पष्ट आहे, सरकारने आता केवळ आश्वासनावरती न थांबता प्रत्यक्ष निर्णय घ्यावा. कारण उपोषणाचा कालावधी वाढत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतची चिंता देखील वाढत चाललेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय यांनी प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं आवाहन केलंय. यामुळे आता सरकार आंदोलनाच्या मागण्यावरती कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सध्या आंदोलकांनी महामार्ग मोकळा केला असला तरी प्रश्न अजून कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावरती सरकार तातडीने निर्णय घेणार का? त्यांच्या प्रकृतीची बिघडलेली स्थिती लक्षात घेऊन चर्चेचा मार्ग निघणार का? आणि मराठा आरक्षणाच्या या लढ्यात आता कोणतं वळण मिळणार हे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या काळात मिळणार असली तरी राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसते.